नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरती प्रशांत कडू. मी गव्हर्नमेंट ITI कॉलेज यवतमाळ येथे ES या सब्जेक्टची निर्देशक आहे. तर आज आपण तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, विच इज अ सायलेंट लेटर इन द वर्ड नॉलेज. नॉलेज या शब्दामधील सायलेंट लेटर आपण याआधी शिकलेलो आहोत. सायलेंट लेटर, म्यूट लेटर म्हणजे काय? ज्या अक्षराचा, ज्या लेटरचा उच्चार या शब्दामध्ये होत नाही ते आहे सायलेंट लेटर. सो विच इज द सायलेंट लेटर इन द वर्ड नॉलेज. नॉलेज या शब्दामधील सायलेंट लेटर कोणतं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता नॉलेज या शब्दामध्ये या शब्दाचे स्पेलिंग के पासून सुरुवात होते, परंतु याला आपण नॉलेज म्हणतो, म्हणजेच केचा उच्चार इथे होत नाही, म्हणून याच्यामधलं या प्रश्नाचं उत्तर आहे के. के इज द सायलेंट लेटर इन द वर्ड नॉलेज. सेकंड क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आर्टिकल. या चार मधील कोणते आर्टिकल नाही आहे. आपल्याला माहिती आहे आर्टिकल कोणते आहे. ए हे आर्टिकल आहे, ॲन आहे, द आहे, फक्त धिस हे आर्टिकल नाही आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर धिस. त्याच्यानंतर वॉवेल्स की संख्या कितनी होती है. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो आहे वॉवेल्स, कन्सोनंट. किती आहे वॉवेल्स म्हणजेच काय, स्वर. किती आहे स्वर इंग्रजीमध्ये 5. AEIOU, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. वॉवेल्स आहे टोटल 5. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कन्सोनंट कितने होते हैं. कन्सोनंट म्हणजेच काय, व्यंजन. आता टोटल अल्फाबेट्स किती आहे, हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर. टोटल अल्फाबेट्स आहे 26 आणि 26 मधले 5 आहे AEIOU वॉवेल्स, म्हणजे उरलेले 21 काय होते, कन्सोनंट. कन्सोनंट म्हणजेच व्यंजन, म्हणून कन्सोनंट कितने होते हैं 21. व्यंजनांची संख्या आहे 21. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, सुनकर समझने में कौन सहायता करता है. सुनकर समझने में म्हणजेच आपण कोणती गोष्ट ऐकून समजून घेतो. याच्यामध्ये आपल्याला खालीलपैकी कोणतं टीचिंग एड्स उपयोगी पडते असा या प्रश्नाचा अर्थ आहे. आपल्याला माहिती आहे व्हिडिओ म्हणजे आपण दृश्य म्हणजे कोणतंही ज्या साधनांमध्ये, ज्या टीचिंग एड्समध्ये पाहू शकतो. व्हिडिओ सर्वांना माहिती आहे. बुक्स हे सुद्धा आपण वाचतो, बघू शकतो. ऑडिओ एड्स आणि नन हे उरलेले ऑप्शन आहे. तर ऑडिओ एड्स म्हणजेच काय, ऑडिओ म्हणजे काय, ऑडिओ एड्स म्हणजे ऐकून, श्रवण अशी साधने की ज्या साधनांमधून आपण कोणत्या गोष्टी ऐकतो, श्रवण करतो, म्हणून ऑडिओ एड्स हे आहे या प्रश्नाचं उत्तर. तसं आपल्याला माहिती आहे टीचिंग एड्स, ऑडिओ व्हिज्युअल टीचिंग एड्स म्हणजे काय, दृक श्राव्य शैक्षणिक साधन. त्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ, पाहणे आणि ऐकणे या दोन्ही क्रिया केल्या जातात, परंतु फक्त ऐकणे हे आहे ऑडिओ एड्सचे. ऑडिओ एड्सच्या शैक्षणिक साधनाचा उपयोग आहे ऐकणे, म्हणूनच याला ऑडिओ एड्स म्हटले जाते. आणि व्हिडिओ म्हणजे पाहण्याची क्रिया होते, त्याच्यामुळे ऑडिओ एड्स हे आहे सुनकर समझने में कौन सहायता करता है. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑडिओ एड्स. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, कौन सा शब्द क वाला है. आता यामध्ये क चा उच्चार कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये येतो ते बघायचे आपल्याला. क्लिअर आहे क चा उच्चार, क पासूनच आपण सुरुवात करतो क्लिअर म्हणायला. कलर यामध्ये सुद्धा क चा उच्चार आहे. कॅट यामध्ये सुद्धा क चा उच्चार आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑल ऑफ अबो, म्हणजे हे तीनही बरोबर आहे. त्यानंतर बघूया आपण 7वा प्रश्न, किस शब्द में जी को ग की ध्वनि आती है. खालीलपैकी ह्या शब्दामधील कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये जीला ग चा ध्वनी येतो आपण बघूया. गुड, GOOD, गुड. गुड मध्ये आपण ग चा आला ध्वनी, ग चा उच्चार आला. त्याच्यानंतर जिम, जिम मध्ये आला का नाही, जिम मध्ये ग ला ज म्हटला गेलेला आहे, म्हणून जिम नाही. त्याच्यानंतर स्लॉग, ग आला उच्चार, म्हणून गुड आणि स्लॉग, गुड अँड स्लॉग हे आहे डी ऑप्शन, हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, विच इज द सायलेंट लेटर इन द वर्ड. हा आपण आताच बघितलं आहे की ज्या अक्षराचा उच्चार शब्दामध्ये येत नाही
त्याला सायलेंट लेटर म्हणतात. आता हाफ हा शब्द आहे, तर याचं स्पेलिंग जरी HALF आहे तरी याचं प्रोनाउन्सिएशन, याचा उच्चार फक्त आपण याला हाफ म्हणतो, हाल्फ असं म्हणत नाही, म्हणजे एलचा उच्चार आपण इथे करत नाही, म्हणून एल आहे सायलेंट लेटर. म्हणून यामध्ये उत्तर आहे ए. एल हे सायलेंट लेटर असल्यामुळे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए हे ऑप्शन. त्याच्यानंतर 9वा प्रश्न बघूया. निम्नलिखित में कौन सा स्वर नहीं है? आपण आताच पाहिलं AEIOU हे 5 स्वर आहे, वॉवेल्स आहे. तर ह्यामधील कोणता स्वर नाही आहे? ए आहे, आलं याच्यामध्ये, ई सुद्धा आलेला आहे, आय पण आलेला आहे, फक्त एफ आहे हा स्वर नाही आहे, म्हणून याचं आन्सर झालं ए. तर अशा प्रकारे आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचे काही प्रश्न आज बघितलेले आहेत.